नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका आजच्या व्हिडिओमध्ये। तर आपला एक दिवस गॅप सोडून व्हिडिओ सुरू आहे आणि रोज व्हिडिओ आपला 3 वाजता पोस्ट होतो। तर सगळ्यांना ही गोष्ट माहिती पाहिजे, पण ठीक आहे, माहित नसेल त्यांना मी परत ही गोष्ट सांगतो। सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग। तर मित्रांनो, थोडीशी सर्दी झालेली आहे, थोडंसं थंडी गाराचं वातावरण आहे, खोकला भी आहे, ताप नाही अजून कोणाला। सगळ्या गोष्टी आमच्या घरात चालू आहे। तर काय काय गोष्टी चालू आहे ते सगळं तुम्हाला सांगतो मी। आणि दगदग पळपळ लय मोठी चालू आहे, सगळ्यात मोठी तर एका ठिकाणावरती काम होत नाहीये, नाही का। आणि नेमकं व्हिडिओचा कॅमेरा चालू केल्यानंतर मला नाकातून जास्त त्रास व्हायला लागला। तर आता व्हिडिओचा कॅमेरा असतो या असा। तर मित्रांनो, चार्जिंग चालू आहे मोबाईलला, एक सॉकेट तुटलं, एक सॉकेट नीट आहे आमचं। ते आणलं मी, ते काही बसणार नाही कारण बोर्डच खराब झाला। तुम्हाला सांगतो, बोर्ड आणायला गेलो नाही, सॉकेट आणायला गेलो तर मला वाटलं सॉकेट तुटलेलं आहे, तर सॉकेट आणलं पण बोर्डच खराब झालेला आहे। त्याच्यावरती ते ऑलआउट ठेवलेलं आहे। आमची TV कितीतरी दिवसापासून बंद आहे, सगळ्या घरामध्ये असून पण बंद वस्तू सामान आहेत, कारण बघणारा कोणीच नाही आहे TV। सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात। तुम्ही पण तुमच्या कामात व्यस्त असतात, तरी पण वेळात वेळ काढून आमचे व्हिडिओ बघता, त्यासाठी तुमचं धन्यवाद। आणि आता पुढे मी व्हिडिओला सुरुवात करतो। चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट तुमच्या प्रतिक्रिया येऊन देत जा, नाही का। आताच नाश्ता बिष्टा मस्तपैकी झालेला आहे, नाश्ता करून झाल्यानंतर वरच्या रूमचं काम कुठपर्यंत आलं ते मी तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात। एकदम भारी असा रूम बनायला लागला, आता हळूहळू प्रोसेस चालू आहे। तुम्ही म्हणसाल वाव DSK भाऊ तुम्ही काय केलं, दादा तुम्ही काय भारी एक नंबर काम केलं। तुम्हाला मी वरची रूम पण दाखवणार, थोड्या वेळाने दाखवतो काय झालं, जेवढं काम झालं तेवढं दाखवतो मी। पूर्ण होम टूर नाही देत, होम टूर तुम्हाला देईन कंप्लीट झाल्यानंतर, पूर्ण होम टूर देईन एकदा, नाही का। आणि आमचा डुगुडू डॉन जो आहे, सॉरी डुगुडू डॉन, हे बघा नाकात पाणी सुरू झालं लगेच। अरे मम्मी तेल सूट नाही होत। तर डुगुड डॉन आमचा जो आहे तो झोपलेला आहे। थंडीमुळे माझी जीभ ना वळती, कारण गार ना, त्यामुळे जरा त्रास होतो मला। ही दाढ पण दुखती, सगळीकडं त्रासच। तसंही माणसाला वयामानाने गोष्टी होत असते त्या, म्हणजे एवढा पण म्हातारा नाही झालो मी, पण ठीक आहे, अर्ध क्रॉस झाला आता। 30 मध्ये आलो मी, 30 मध्ये। हे बघा आई कशी सेवा करती लेकीची, इथं सगळं उलट चालू आहे, लेकीची सेवा चालू आहे। सेवा नसते ती, मग पाय त्याच्यामुळे चोळावं लागत असतं, मालिश करावं लागत असतं। नाही कायचं मालिश आणि कायचं काय, खोकला तर काही राहीनच। खोकल्यासाठी कोणीतरी मला कमेंटमध्ये मस्तपैकी औषध सांगा बरं। कॅमेऱ्याची क्लॅरिटी येत नसेल कारण बाहेर ऊन आहे आणि ते सगळं कॅमेरावर चमका लागले। हे बघा कोणची बाटली रे, तिथं मस्त आईस चालू आहे, तिकडे आमचा डुग्गू डॉन झोपलेला आहे। काय काय मम्मी ते काली काली सरसो का तेल, ते सरसो का तेल म्हणजे सरसो म्हणजे काय, मोहरीचं तेल येते। मग म्हणला डायरेक्ट मोहरीचं तेल, सरसोचं तेल काय म्हणायचं, सरसोचं तेल येते। सरसोच्या तेलाने मालिश केलं बाळा तुमचं सगळं शरीर फिट राहतं। ठीक आहे, समजलं का, समजलं तुला। मालिश करावं लागत असते, पूर्ण मालिश करावं लागते। हा नाही जायचं नुसतं, हा नाही म्हणायचं, बिलकुल जायचं नाही मामाकडं, येड्यावानी करतो नुसता। हा हा सांग त्याला मी येणार नाही म्हणे, माझ्या स्टेटस नाही टाकलं तू, मी येणार। कशाचं स्टेटस रे तुमचा, चिल्ड्रन डेचं स्टेटस नाही टाकलं म्हणे माझं। हा सांग बरं, सांग मामाला, जोपर्यंत स्टेटस नाही टाकणार तोपर्यंत मी बोलणार नाही, मी बोलणार नाही। चल मला मम्मीला, चल चल मला मम्मीला, चल। तू रडतोय माहिती का, त्याचं स्टेटस नाही टाकलं, ते सांगतोय माझं स्टेटस नाही टाकलं। मम्मी बघा, मम्मीचं कसं आहे ना, काही असू, ऊन असू, पारा ऊन असू, वारा असू, काही असू, पण काय केलं बघ ते डोक्याला, मम्मी ना हे बघा खातच राहणार, ऊन असू, वारा असू, पाऊस असू, काही बी खातच राहणार। आणि शिवानी बघा कशी पट्टी लावून बसली डोक्याला, येड लागलं का शिवानी तुला, चावी लावून नाही बसले, व्यवस्थित बसलं जाईल तसं, एवढं रेलून बसते।
मला रेलून बसणं गरजेचं आहे ना, काय रेलून बसणं गरजेचं आहे? म्हणून बसते. मग एवढा लाडा पसारा केलेला आहे यांच्या दोघीचं काय चालू आहे यांचं ते बिचार. मम्मा टाकलं तुझे ते डुगू डुगू डोळे बंद कर. डुडू डोळे बंद कर. डुडू डोळे बंद कर. पाहिली त्याला. इकडे मम्मी मम्मी तुला गोष्ट सांगायची आता मला. आता मी तुम्हाला गोष्ट सांगितली नाही. आपल्याला एक काम आलेलं आहे पण ते काम मला तरी वाटत की शक्य नाहीये. काय पण बट सांगा तर काय. उगाच मामाला कंच मामा दाखवू नका घ्यायला द्यायचं. मामा घेत नाही मामा घेत नाही. मामा रात्री उठून बसतो तेव्हा कुठे जातो तुम्ही लोक. मामाच्या अंगावर सू केली तर मामा म्हणतो घे तो हाय की नाही असं म्हणतो ना. असं नाही म्हणत ना तुम्ही. नाही म्हणत असं नाही. म्हणतो. आपल्या दोघांचेच मध्ये होतं ते रात्री नाही का. खोटं आम्ही दोघं सांभाळतो तिला रात्रीचं. तू सांभाळलं ते बघ तिथे बघ तिकडे बघ. तू सांभाळलं कुठं आलं मग कुठं आलं कुठं. तर तुम्हाला आता एक गोष्ट सांगायची आहे. एक काम आलेलं मम्मी. एक काम आलेलं तर एक ऍड शूट आहे. तर त्या ऍड शूट साठी खिचडलो पुण्याला बोलवलंय मी शॉपा खाते. ऍड साठी. त्याच्यामध्ये शिवानीचं नाव टाकत होतो मी. तर विचार चालू होता की शिवानीचं नाव घेतो पण मला नाही वाटत की ती गोष्ट शक्य राहील तिला तिकडे घेऊन जाणं. मी येते ना. कशाला ते लोक गाडी पण सगळं ते व्यवस्था त्यांच्याकडून आहे. मग जावा. काय प्रॉब्लेम आहे. सगळ्या व्यवस्था आहे त्यांच्याकडून. पण शिवानीला मागच्या वेळेस मी बसमध्ये बसून गेलो होतो ज्यावेळेस आमचा डुडू झालता. एका घंट्याचा प्रवास. आमचा ज्यावेळेस डुडू झाला डुडू झालता त्यावेळेसला शिवानीला घेऊन गेलो होतो. तर काय नसते काय काय नाही सांगू. कसं खायचं प्रत्येक वेळेस उलट्या होत्या नस थोडी. तेच ना मला याच्यात नाही होत उलट्या. ते एसी बस होती ना म्हणून झाले त्यात उलट्या. मग हे बी एसीच आहे ना. गाडीमध्ये एसी चालू करून तसं नाही तुम्हाला ते प्रॉब्लेम नाही. त्याला हवा पण घेऊ शकतो ना. तसं त्याला हवा नाही घेऊ शकत आपण. बाहेरची हवा नाही घेऊ शकत ना त्या बस मध्ये. रिस्कीचाच कार्यक्रम आहे म्हणून मी त्यांना नाही सांगून द्या. मी नाही म्हणतो जा ना स्लीपर कोच मध्ये. स्लीपर नको काहीच नको. सध्या ट्रॅव्हलिंग करायला नकोच मला असं वाटतंय. उगाच रिकामं ट्रॅव्हल करून अंगावरती काही घेणं बरोबर वाटत नाही. आणि हे दोघी मायले की निरीक्षण करत असतात. रात्रभर नुसता असा बघत राहतो. रडत नाही काय नाही नुसता बघत राहतो. मला तरी डुडू ए डुडू मला तरी वाटतं डुडू करायला नाही पाहिजे तुम्ही. ओ ओ ओ समर्थ म्हणा रे समर्थ. त्याची नजर माझ्याकडे समर्थ त्याची नजर माझ्याकडे ए समर्थ. काय तुम्ही तिघांनी 3 नाव ठेवलेत. ताईनी शिवांश ठेवलंय. तुम्ही समर्थ ठेवलंय. तुम्ही डुड्डू ठेवलंय. मग मी काय ठेवणार. डुडू म्हणजे कर कर काहीतरी करत राह. मग मी काय ठेवू त्याचं नाव. अन्न ठेवलं ते डुड्डू. डुडू चांगलं डुड्डू ठेवले. डुगू डुगू पेक्षा डुडू चांगलं. मला पण तर काहीतरी ठेवावं लागेल त्याचं नाव. तू काय ठेवणार नाव. मी शिवानीसाठी नाव हे करा बरं. कमेंट मध्ये सांगा काय ते छान नाव सांगा. ती काय नाव ठेवू शकते त्या हिशोबाने. समर्थ आणि आज मी एक कामासाठी गेलतो तिथे चिटकवासाठी काम केलं बॅनरचं. तर बघा मला किती लागलेलं आहे. मला माहिती माझा हात दुखायला लागला. काळे नाही डुगरा डोळ्याचे हे पूर्ण बोट उरल्यागत पूर्ण चिटकल्यागत जाम होते. बघ दिसत ते आम्हाला खाली तो घ्या. काळे दिसत नाही ते पण आग होती माहिती का बोटाची. चटका बसला नाही. बरं काय करायचं मम्मी. तो काय म्हणणे त्या गोष्टीवर. जायचं तर जावा ना. ट्रायल चांगला आरामात जावा आरामात यावा. नाही जातात पण आरामात जावा ना आरामात यावा ना रे. मला काय त्रास करता यार तुम्ही लोक. चल डुडू. हे छी डुडून डुडूची आईला शहाणी आहे. गोळी नाही खाल्ली. त्यांना असं वाटतं की स्टेटस टाकू नये म्हणून. स्टेटस टाका म्हणून. आपलं स्टेटस नाही टाकला आपण अजिबात बोलायचं नाही. बोलणार तो मामाला बोलतो. स्टेटसचे एडे माणसं यांचं काही खरं नाहीये. नाही बोलणार. तर हे बघा भरपूर दिवसानंतर आता आरशात आले पार्टी मागितली की डोळे दाखतोय तो. मग. तर इकडे बघा मित्रांनो तुमचा भाऊ आता इकडे आरशामध्ये आलेला आहे. पण आमच्या माहिती घरामध्ये का? झालर लागलेले पताके लागलेले. त्याच्यामुळे कसं माहिती का हे पताके त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ हे काढून दाखवत नव्हतो. मी फक्त सेपरेट माझा व्हिडिओ घेत होतो. आणि आमचा आरसा पण क्लीन नाहीये. हे बघा आमचा आरसा पण क्लीन नाहीये खूप जास्त. थोडासा घाण आहे. आणि वरती काय झालं ते पण काम दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळात नाही का. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. झोपायचं नाही. त्याला दिवसात झोपून द्यायचं नाही. जो रात्रीचं झोपत नाही. झोपायचं नाही. आता त्याला जागवायचं. 1 2 3 पीटी काही करा शिकली त्याला. व्यायाम करा काही करा पण करा.
पण दिवस शिवानीचं काय म्हणणं आहे, कारण आता शिवानीचा फक्त 1.5 महिना राहिलेला डिलिव्हरीसाठी. जवळपास 32 हप्ता चालू आहे, म्हणजे अजून 35 म्हणजे 8वा महिना चालू झाला आहे ना ग? आपण त्याला मत खाऊ घालू. 8वा 9वा महिना चालू आहे ना. शिवानीचं बघा किती खाऊन पिऊन, कॅमेऱ्यामध्ये किती गड्डे क्लिअर दिसायला लागले बघा. कॅमेऱ्यामध्ये वेगळं दिसतं, डोळ्याने वेगळं दिसतं तुला. काय दिसतंय काय काळे काळे गड्डे दिसते डोळ्या बघा. ते डार्क काळ झालंय ना, काय म्हणजे काय त्यांच्या स्किनवर नाही का. तुला काय वाटतं प्रमोशनचं? मला असं वाटलं नकोच म्हणलं मी त्याला. मला वाटत होतं जावं, मिस नाही करायला पाहिजे माहिती का, कारण पहिलं आलं ना, मिस नाही करायला पाहिजे. पहिलं नाही, ते ऍड शूट आहे. ऍड शूट साठी तुझा प्रोफाईल बनवावा लागतो, पोर्टफोलिओ द्यावा लागतो. पोर्टफोलिओ पण ते हे देऊन लागतं, त्याचे तुझे फोटो द्यावा लागतो 2-4. मग तिथं तुझा बायोडाटा द्यावा लागतो. ते सिलेक्ट करतील तरच मग पुढची प्रोसेस सुरू होत असते. मग देऊन टाका ना आता वर, तर मग देतो वर, त्याला तर किती दिवस लागतील. ते टाइम जातो. मग त्या टायमिंग मध्ये जर काय सांगता येते, कोणाची लवकर पण डिलिव्हरीचा वेळ येतो, कधी काय असतं आहे की नाही मम्मी. रस्त्याने जर प्रॉब्लेम आला तर काय करायचं? ते पण पॉलिसी त्यांच्या पॉलिसी मध्ये नसेल तसं. पॉलिसी मध्ये त्यांचं कसं माहिती का, एकदा ते बॉन्ड जर साईन करून घेतला, ते तयार करून घेतलं की मग तिकडे तुम्हाला जावंच लागतं काही बी करून. ऍड शूट साठी ते बॉन्ड बनवून घेतात. त्याची एकदा तुमच्या पेपरवर सही झाली की सगळं तुम्हाला करावंच लागतं. मग जाऊ ना त्यात काय. नको आता सध्या काहीच नको. त्याच्यामुळे मी त्याला नाही असं उत्तर दिलेलं आहे. आता पुण्याला जायचं, तुम्ही त्याला मध खाऊ घालताय. हे मध खाऊ घालायला लागले त्याला, बाळाला. हे मध आणलेलं आहे, मस्त पैकी मध खाऊ घालायचं काम चालू आहे. कारण कोणी सोडलं नसतंय बस खातो बघ. याला 1.25 महिना झाला ना, त्याच्यामुळे लयच जीप चटचट करते त्याची. सोडलं तर नसतं कोणी माहिती का. नको, पण मी सोडलं ना. वरच्या रूमचं कुठपर्यंत काम आलं ते पण तुम्हाला दाखव थोड्या वेळात. त्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. शिफ्ट करायचं ना मला. हो, उद्या परवा दिवशी शिफ्ट होऊन जाईल. बघा तिथे लुचुसतो. थोड्या वेळात तुम्हाला भेटतो आता मी, मला त्रास होणार. नाही का? थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो मी, कारण आता इथं जरा जेवण वगैरे करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. चला बघा, आमचं काम घराचं कुठपर्यंत आलेलं आहे. आता सगळी इथं काम चालू आहे. मस्तपैकी छान अशा भिंती बनवल्या आहेत. कलरिंग नाही आहे, हे आहे पनिंग म्हणते त्याला. सगळं कचरा पडलेला इकडे, सगळी घाण झालेली आहे घरात. आणि इकडे किचन बघा. रात्री लाईट गेली होती तर रिंग लाईट मोबाईलला कनेक्ट करून दिली होती मी. बघा असं काहीतरी मस्तपैकी. आणि हे एकदम चोपडं आहे, भारी दिसतं एकदम. वाळलं नाही ते अजून, वाळायला वेळ लागतो त्याला. कसं बनलं आहे अजून काम चालू आहे. हे झालं की तुम्हाला मी पूर्ण होम टूरचा एक व्हिडिओ देणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बघा, तर कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? नमस्कार नाही, आताचा व्हिडिओ किती वेळ चालू झालेला आहे. नमस्कार, मी तुमचा DSK म्हणून म्हणलं. मी दिसना पण त्याला हात आडवा लावलाय. नाही दिसते सगळं. हा दिसते बरं. खरंच कसलं काळं डार्क झालंय ना. तर मित्रांनो, असं काही आमच्या घराचं काम चालू आहे. अजून काही काम कम्प्लीट झालं नाही, तुम्हाला माहित पडेल. काकडी ठेवायची तिथे झोपून. आणि तिकडे जायचं तर ते कॅन्सल करून टाकलं मी, कारण नको म्हणतो. कारण अडचण म्हणजे अडचण नको, आणि त्या अडचणीमध्ये अजून अडचण नको. बाहेर जायचं म्हणलं, लांब जायचं म्हणलं, त्या दिवशी तिला फक्त संभाजीनगरला त्यांची गाडी बिडी सगळं अवेलेबल करू लागली ते. पण मी त्यांना कोण नको म्हणतोय की बाबा नको ते 5-10 हजारासाठी रिकामी कामं नाही करायची. एवढं लांब जायचं, जीवाशी नाही खेळायचं, तसं नसतं. आहे का नाही का? मग 5-10 ते 5,000 रुपये देते, 10,000 देते. मग गाडीचं देते जाण्याचा खर्च. पण ते दगदग झालं तर काय करते तुला माहिती का? मागच्या वेळेस जेव्हा हे डुगू झालं ना, तेव्हा दवाखान्यामध्ये आणलं होतं तिला दाखवायला. त्यावेळेस एवढी परेशान झाली रस्त्याने. AC बस म्हणून उतरावं लागलं मित्रांनो. मग AC बस मध्ये तिकीट काढलं आणि ते तिकीट सोडून मला रस्त्याच्या मधात उतरावं लागलं. AC बस मध्ये चांगल्या उलट्या होतात. आणि त्याच्यानंतर काय केलं असं माहिती का? मी त्याच्यानंतर रिक्षा केली आणि त्या रिक्षामध्ये बसून मग गेलो आम्ही. म्हणजे बसमध्ये बसलेला माणूस रिक्षा करून परत गेलो मी अर्ध्या रस्त्यातून. मला तिथं रिक्षाचा खर्चच लागला कमी कमी 120 रुपये. 60 रुपये घेतले त्या माणसाने एक जाण्याचे तिथून. मग संभाजीनगर पासून मला वाटतं 15-20 किलोमीटर अलीकडेच उतरलो मी. मग ट्रेननी असतं. ट्रेननी बी का सोपी थोडी आहे. पण मला एवढं वाटतं की आता सध्या तुझी जर्नी करणं पॉसिबलच नाही. राहिलेत आपले थोडेसे दिवस राहिलेत, त्याच्यामध्ये जगायचं, चांगलं जगायचं. सगळेजण बरे असतील अशी अपेक्षा करून मी आता व्हिडिओ इथे खतम करतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आमचं घर कसं वाटलं ते का सांगायला विसरू नका. मम्मी पण भरपूर दिवसानंतर आली व्हिडिओमध्ये, कारण मम्मीला सगळ्यात मोठा जीवावर आता आजकाल मम्मीला व्हिडिओ काढायचे येते. कारण मम्मी आजकाल डुग्गूमध्ये व्यस्त आहे, डुड्डूमध्ये व्यस्त आहे. ते कसं बघत आहे वरती?
मोटर चालू करायची काय? तर चला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा.